आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरजेत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने धाडसी कारवाई करत अखेर अटक केली आहे। दीर्घकाळ पोलिसांना चकवा देत असलेल्या या आरोपीला मिरज शहरातील दत्त चौक परिसरातून जेरबंद करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाच्या प्रकरणात मोहम्मद शरीफ उर्फ सोहेल अब्बास आग लावणे वय 25 राहणार पाटील हौद ब्राह्मणपुरी मिरज हा आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता। पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता। दरम्यान आरोपी मिरज शहरातील दत्त चौक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत परिसरात गस्त वाढवली। पोलीस पथकाने संशयितावर बारकाईने लक्ष ठेवून योग्य वेळी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तोच फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच इतर पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता। सदर गुन्हा हा 28 नोव्हेंबर 2025 रोजी घडला होता। या प्रकरणात निखिल विलास कलगुटकी राहणार मंगळवार पेठ मिरज याचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेत एकूण 15 आरोपी, 2 अल्पवयीन मुले यांचा समावेश आहे। ही गंभीर घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। यापूर्वीही आरोपीवर गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी फरार आरोपीचा माग काढत केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून मिरज शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करत आहेत। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।